जमीन में छिपे हुए धन को पाने के लिए अक्सर गलत काम किए जाते हैं। पैसे और सोने चांदी की चाहत में अब बहुत से लोग अंधविश्वास का शिकार हो रहे हैं। आखिर छिपा हुआ धन क्या है? एक मराठी मूवी जो दिखाती है कि कैसे एक इंसान अपनी जिंदगी बर्बाद करता है और अपने आसपास के लोगों, जिसमें खुद को, जानवरों और पक्षियों को नुकसान पहुंचाता है, जल्द ही दर्शकों के सामने आ रही है। इस मूवी का नाम काजली है और इसमें दर्शकों को ड्रामा, एक्शन, कॉमेडी और सस्पेंस का अनुभव मिलेगा। हास्य जात्रा फेम एक्टर गौरव मोरे और मूवी के डायरेक्टर श्यामकांत भागवत ने ज्यादा से ज्यादा दर्शकों से अपील की है कि जब मूवी कजली रिलीज हो तो उसे देखें और इसे जोश के साथ रिस्पॉन्स दे। एक फक्त विनंती असेल की सर्वांनी आवर्जून सिनेमागृहात जाऊनच काजळी चित्रपट पाहावा, आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावा, जेणेकरून आम्ही अशाच चांगल्या इंटरेस्टिंग आणि चांगल्या स्टोरीज आणि मेसेज परत देण्यासाठी सुसज्ज असू। तर सगळ्यांनी हा सिनेमा लवकरच येणार आहे, आपला अक्षय तृतीयेच्या आसपास रिलीज करण्याचा प्लॅन आहे। तर सर्वांनी पाहावी फिल्म आणि प्रतिसाद छान द्यावा, एवढीच विनंती। थँक्यू। सिनेमाचं नाव आहे काजळी सिनेमाचं हां, नाव. काजळी सिनेमाचं नाव बरोबर. आहे आणि त्यांचे लेखक डिरेक्टर आपल्या शेजारी बसले, आपलेच खानदेशचे श्यामकांत सर आमचे मित्र आहेत चांगले। मी ॲक्च्युली जरा रफकट बघितला आहे सिनेमाचा आणि थोडासा आपल्या ह्या भागात शूट झाले, कलाकार पण सगळे आपलीच मंडळी इकडची, त्याच्यामुळे तो सध्या आपण बघितलं तर आपल्याकडची जी गाणी आहेत ती सुपरहिट होतात आहे भयानक। संजू भाऊ करतायत गाणी फार चालतायत, त्याच्यात ते पण गाणं झुमकावाली ते पण आहे। तर तसंच आता आपल्याकडे फिल्म पण तयार झालेली आहे, श्यामकांत सरने गेलेली आहे। बरीच स्टारकास्ट मंडळी आहे, आमचे मित्र आहेत काही त्याच्यामध्ये, आपले सिनियर कलाकार पण आहेत आणि अंधश्रद्धेवरती सिनेमा केला आहे, त्याच्यामुळे खूप जरा जास्त अभ्यास करून हा सिनेमा केलेला आहे आणि ही सगळी मंडळी बसली यांनी कॅमेरा सांभाळलेला आहे सिनेमामध्ये, ते ॲक्टिंग प्लस ॲज ए पी म्हणून आहेत। ह्यांनी एक डायरेक्टर म्हणून एक मुख्य भूमिका पण त्यांनी ॲक्टर म्हणून केलेली आहे। छान वाटतंय सगळं बघून, सगळे आपल्याच तरुण मंडळी काय ते करते, जे अजून काही नवीन नवीन चित्रपट त्यांच्याकडे येतील आणि मला वाटतं अक्षय तृतीयेच्या आसपास रिलीज करण्यासाठी